नर्मदेहार परिक्रमा करत असताना बोरास या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि आमचा परिक्रमाचा हा 52वा दिवस. या ठिकाणी आमचे मेमाने महाराज आणि मेजर अशा अवघड काड्यातून खाली येत आहे आणि येत असताना नर्मदे मैयाच्या नावाची घोषणा देत आहेत. असा हा अवघड काढा या ठिकाणी बाबा आता अवघड काड्यातून खाली येत आहे. मेजर त्यांच्या पाठीमागं. नर्मदेहार बाबाने कडा पार करून खाली आलेले. हीच ती अथंग अशी मैया या ठिकाणी वाहत आहे. तसेच आमची दुसरी परिक्रमा मेजर या ठिकाणी हा कडा उतरून खाली आलेले आहेत. असा हा अवघड कडा आणि आमची मैया, आमच्या उजव्या हाताला असणारी ही मैया आणि हा कडा. तसेच आमचे बाबा नर्मदेहार, आमचे मेजर बाबा. आणि हे आमचे हे मित्र ज्यांनी रायटिंग केली आत्ताच्या व्हिडिओची ते मोरे महाराज राहू पुणे या ठिकाणचे आहेत. आणि आमच्याबरोबर ते चालले तर आज त्यांची 4थी परिक्रमा आहे. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप चांगलं भेटते आणि त्यामुळे आम्हाला कुठलीच अवघड गोष्ट वाटत नाही. त्यांच्या पाठीमागे आम्ही अगदी बिंदास चालतो. चला मोरे बाबा. नर्मदेहार नर्मदेहार नर्मदेहार. नर्मदेहार. नर्मदा परिक्रमेत चालत असताना बऱ्याचशा वेळा नर्मदेच्या काठेवरून चालणं होतं. ज्या वेळेला नर्मदेच्या काठावर येतो त्यावेळेला आनंद जरा थोडा वेगळाच होतो. वेगळा म्हणजे जास्तच आनंद येतो. तसा आतल्या रस्त्याने तर चालताना येतोच, पण इकडं आल्यानंतर तो अजून द्विगुणित होतो, दुधात साखर पडल्यासारखं. आणि खूप आमचा प्रवास छान चालू आहे. प्रवासात कुठले विघ्न येत नाही, कुठली तकलीफ होत नाही. साधारणतः दिवसभरातून 30-35 किलोमीटरपर्यंत आम्ही चालतो. आमच्यात अजून एक बाबा आहेत सुभाष येणारे म्हणून. ते असतात, कधी मागं असतात, कधी पुढं असतात. संघर्ष ठरून आलेले लोक काही संगती राहतील असं काही नाही. मागं पुढं होतात. संध्याकाळी मात्र एकत्र भेटतात आम्ही. हे मयाचं पात्र अतिशय विस्तीर्ण असे स्वरूपाचं आहे आणि खूप जोरात वाहतूक चालू आहे पाण्याची. पाणी खूप मोठं पागून चालल्यामुळे दिसत नाही. खूप अशा चांगल्या प्रकारची आमची परिक्रमा चालू आहे. आज आम्ही बोराशे या गावात आहोत. इथून जबलपूर अजून 150 किलोमीटर आहे आणि अमरकंटक 350 किलोमीटर आहे. आणि त्यानंतर तिकडून दक्षिण तटाला ओंकारेश्वरपर्यंत 750 किलोमीटर आहे. साधारणतः आम्हाला आणखी 1 महिनाभर सहज लागू शकतो. परंतु अडचणी, दुखणे, भाणे असं काही येत नाही. कुठलीही तारांबळ होत नाही. भुकीची होत नाही, झोपायची होत नाही, चालायची होत नाही. सगळं व्यवस्थित चालतं. नाही तर आपण जर गाव सोडलं तर असं वाटतं आता संध्याकाळी कुठं झोपायला मिळते, कसं ठिकाण असेल, कोणी झोपायला जागा देते की नाही, असं काही चिंता करण्याची गरज नाही. इथं प्रत्येक आश्रमामध्ये सगळ्या प्रकारची सोय केली जाते.
जेवण खाणं, टॉयलेट, आंघोळ, चहा, नाश्ता सगळं झाल्यावरच जाऊन देतात. आणि इकडचे लोक प्रेम करण्यात जास्तच पुढे आहेत, कारण ते आल्यावरच कळतं. म्हणून एकदा तरी परिक्रमा करा. जीवनामध्ये परिक्रमा जीवनाला कलाटणी देणारी आहे. माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, स्वभाव नाही बदलू द्यावं. दृष्टिकोन बदलला तरी खूप होतं. बरं, ठेवतो. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.